तर हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी चालली होती गावाला म्हणजे माझ्या माहेरी. तर मग व्हिडिओ काढला होता. माहेरी नाशिक ओझर वाटतं, ओझरमध्ये होते. ओझरला होती ना, तेव्हाचा व्हिडिओ आहे हा. ओझर. तर इकडे आम्ही माझ्या माहेरी पोचलो होतो. मग पोचून म्हणजे आरवीला उतरलो होतो. तर रिक्षामध्ये बसलो होतो आणि तर एवढ्या झळ्या लागत होत्या. बापरे, एवढं ऊन होतं, खूप जास्त ऊन होतं. असं वाटत होतं नाशिकला समजत नाही, ऊन इकडे डेंजर ऊन आहे. एकदम अशा गरम वाफा वगैरे लागत होत्या. हर्षू बघाय बाई, एकदम गरम 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 वाफ येत होती एकदम. मम्मीला तर मम्मीने डायरेक्ट पांघरून घेतलेलं होतं. तर गावाकडे मस्त वाटते, पण एवढी बेकार ऊन होतं. बापरे, खूपच जास्त ऊन होतं. त्यामुळे काय कधीतरी आलं तर काही वाटत नाही, नेहमी वाटतं. तर हा माझा माहेरचा रस्ता आहे. मध्ये आरवीला उतरून आम्ही स्पेशल रिक्षा करून घेतली होती मस्तपैकी. स्पेशल रिक्षा घेतली होती, कारण की रिक्षा दुपारचं कोणी येत नाही ना, त्यामुळे स्पेशल रिक्षा होती केलेली. भाईची गुळगुळाट हिऱ्यामध्ये. तर सगळ्यांनी नक्की बघा बघा माझ्या गावाकडचे ब्लॉग. तर इकडे बघा, मग आम्ही आलो होतो. तर लग्न होतं आमच्या गावात, माझ्या माहेरमध्ये लग्न होतं. यांचं आदिवासी समाजाचं लग्न होतं. म्हणजे आम्ही 1-1.5 लाख पोचलो होतो ना. तर इकडे बघा, लग्न होतं म्हणजे. तर असं आवाज इग्नोर करा, कारण की खूप घरामध्ये जास्त लोक आहेत ना, त्यामुळे आपण आपल्या नाशिकला राहायला मग काही ना आठवत थोडा इग्नोर प्लीज. तर इकडे बघा घराचे तर नाचून होते आदिवासी लोक, छान डान्स करतात ते. एकदम भारी डान्स करतात एकदम. माझ्या मम्मीच्या माझ्या ओट्यावर होतं. आणि इकडे बघा आमची बच्चा पार्टी कशी डान्स करते. अशी असते मामाच्या गावाची मज्जा. तर माझ्या मम्मी आणि पोरी बघा कशी खेळते. ही हर्षिता, ती आणू, हर्षल बघा, तुम्ही हर्षलला विचारता ना. इकडे सोरा. इकडे टेंट हाऊस बनवत होते ते. टेंट हाऊस बनवत होते ते, मस्त खेळत होते. तर नवरानी इकडे मम्मी आता पुढे दाखवते माझ्या बहिणी. बघा इकडे कोणीच तर राहत नाही या रूममध्ये, तरी बी फॅन चालूच राहतो. इकडे किचनमध्ये स्वयंपाक चालू होता. बहीण माझी ही धुळ्यावाली बहीण आहे, हाय करते ती. ही आहे माझी धुळ्याची बहीण, ही मोठी बहीण आहे. इकडे बिर्याणी करायची होती, बिर्याणीची तयारी होती. चिकन बिर्याणी. चिकन बघा कसं शिजतंय, भारी मोठं, लई मोठं. आणि इकडं खायचं होतं आम्हाला, ते शिजलेलं नव्हतं त्यामुळे खायचंच होतं. चिकन चालूच टाकलेलं होतं.
तर बघा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, माझ्या बहिणी वगैरे सगळं, गाव बघा, घर बघा, सगळं बघा, गाव घर नक्की बघा बरं का.